नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, 21 जुलै रोजी आपली राज्यसेवा होणार आहे आणि म्हणजे आता 20 दिवसांवर आपली एक्झाम आलेली आहे. तर त्या दृष्टीने आपण आता खूप म्हणजे चांगला अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. आणि मी तर म्हणेल की रिव्हिजन आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण केला पाहिजे. तर हा जो प्रश्नांचा सराव आहे ना, आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून करणार आहोत मित्रांनो. तर आजच्या सेशनमध्ये ना आपण इतिहासावरील प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. इतिहासावरील जे मुख्याला आलेले होते आणि जे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा जो मुख्याचे जे पेपर आहे ना ते बघण्यामागचा एक उद्देश आहे मित्रांनो, की आपल्याला ना आयोगाचा ट्रेंड कळेल की प्रश्न कसे आयोगाने विचारले आहेत, कुठल्या मुद्द्यांवर विचारलेले आहेत, जोड्या लावावर विचारले आहेत का, एखाद्या व्यक्तीवर विचारलेले आहेत. हा ट्रेंड खूप वाढलेला आहे मित्रांनो आयोगाचा. आणि मागच्या जर इयरचा जर प्रश्न बघितले ना पूर्वचे, तर त्यावर पण असे आपल्याला प्रश्न दिसतील. तर उद्देश हाच आहे आणि आपण मागील प्रश्नपत्रिकेद्वारे सराव करणार आहोत मित्रांनो. याचा उपयोग आपल्याला नक्कीच पूर्वपरीक्षेत होईल. चला तर मग आता आपण लगेच आपल्या प्रश्नांकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक पहिला आहे की आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843 सादर केले होते. किती 1843 सादर केले होते. शारदा आहे, सीता स्वयंवर, नीतिदर्शक की माधवराव पेशवा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे सीता स्वयंवर असं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सीता स्वयंवर हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आणि हे जे नाटक आहे ना मित्रांनो, सांगली दरबाराच्या प्रेरणेने ना 1843 विष्णुदास भावे यांनी या सीता स्वयंवर या पौराणिक नाटकाचा खेळ केला होता मित्रांनो. आणि एक सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत. कोण? विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सीता स्वयंवर इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्यात दिलेले आहे की खुदिराम बोस, सचिंद्रनाथ सेन, बारिंद्रकुमार घोष आणि रामप्रसाद बिस्मल दिले. आणि ते कशात सहभागी होते, कुठल्या गटात सहभागी होते. तर मित्रांनो हे जे बारिंद्रकुमार घोष आहे ना, हे माणिकतोळा प्रकरणात सहभागी होते मित्रांनो. माणिकतोळा प्रकरण. आता मला ऑप्शनमध्ये बघायचं आहे की सीचं 5 कुठे आहे. तर हे बघा इथे ऑप्शन नंबर 4 मला दिसते सीचं 5. तर उत्तर इथे भेटलेलं आहे ऑप्शन नंबर 4 सीचं 5 आहे. तर मित्रांनो आता इकडे जर बघितलं ना, आपल्याला माहिती की आयोग आपल्याला 4 जोड्या लावामध्ये 4 ऑप्शन देतं. यामध्ये ना 5 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. किती 5 ऑप्शन दिलेले हे पण आपण बघितलं पाहिजे. तर बारिंद्रकुमार घोष हे माणिकतोळा प्रकरणात होते. तर मग खुदिराम बोस कशात होते की त्यांनी ना किंग्सफोर्टवर बॉम्ब हल्ला केला होता खुदिराम बोस यांनी. आणि सचिंद्रनाथ आपण बघितलं की सॉरी मित्रांनो, इथे मिस्टेक झाले. खुदिराम बोस जे आहे ना मित्रांनो, आपलं उत्तर आहे की बारिंद्रकुमार घोष हे माणिकतोळा प्रकरणात होते. खुदिराम बोस हे किंग्सफोर्टवर त्यांनी बॉम्ब हल्ला केला होता. आणि सचिंद्र सेन आहे ना, हे सचिंद्रनाथ सिन्हा हे इंडियन रिपब्लिक असोसिएशनमध्ये होते मित्रांनो. आणि रामप्रसाद बिस्मल हे काकोरी गटात सहभागी होते. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 3 आता बघा. हा जो संगीत रत्नाकर या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण होते? संगीत रत्नाकर. तर गोपाल नायक, शार्ंगदेव, पंडित विष्णू भातखंडे, पंडित विष्णू पळुसकर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर हे शार्ंगदेव आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे शार्ंगदेव हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो हा एक प्रमाणभूत ग्रंथ आहे प्राचीन भारतीय संगीताचा. आणि हे जे शार्ंगदेव आहे तो देवगिरी येथे राहत होता आणि तत्कालीन संगीतशास्त्राचे विस्तृत विवेचन त्यांनी केलेले आहे शार्ंगदेव यांनी. तर ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 4 बघा मित्रांनो, की कोणत्या प्रदेशात काठ आणि गोप नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत? नृत्याचे प्रकार आहेत हे काठ आणि गोप. तर कोणत्या प्रदेशात प्रसिद्ध आहे? ऑप्शन बघा मित्रांनो, गोंडवन दिले, कोकण दिले, विदर्भ दिले आणि खानदेश दिले. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 कोकणात
काठ आणि गोप नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहे. मित्रांनो, हा जो गोप हा नृत्याचा जो प्रकार आहे ना मित्रांनो, हा ना विदर्भात पण प्रसिद्ध आहे मित्रांनो. कुठे? विदर्भ नागपूर इथे हा गोप नृत्य पण प्रसिद्ध आहे मित्रांनो. कसा असतो हा गोप नृत्य प्रकार माहिती आहे का मित्रांनो, की रंगीबेरंगी ना, आपण बघितलं असेल टी व्हीत वगैरे कुठे असतं की रंगीबेरंगी लाल कपड्यांचे जे तुकडे असताना ते छताच्या एखाद्या होकाला ना आणि उघड्यावर दहीहंड्याप्रमाणे बांधतात आणि ते असे खाली मोकळे सोडतात मित्रांनो, आणि त्या आधारावर हे नृत्य केलं जातं. तर आपलं उत्तर आहे कोकण आहे. ऑप्शन क्रमांक सेकंड इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा मित्रांनो. इंडियन पोट्रियाटिक असोसिएशन 1888 या संघटनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी येतो? तर ऑप्शनमध्ये दिले स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, सर सय्यद अहमद खान आणि मोहम्मद इक्बाल. तर याचं अचूक उत्तर आहे ना मित्रांनो, सर सय्यद अहमद खान आहे. यांचा संबंध येतो मित्रांनो इंडियन पोट्रियाटिक असोसिएशनमध्ये. तर याचा स्पष्ट उद्देश काय होता माहिती आहे का मित्रांनो इंडियन पोट्रियाटिक असोसिएशनचा? तर काँग्रेसला विरोध करणे हा याचा मुख्य उद्देश होता मित्रांनो, काँग्रेसला विरोध करणे. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे. इंडियन गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानाला गैरकारभाराचे निमित्त करून पुढे करून खालसा केले होते? सातारा, नागपूर, झाशी की अध्याय? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. डलहौसीने जे गैरकारभाराचे निमित्त केलं होतं आणि ते निमित्त करून ते संस्थान खालसा केलं होतं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे अयोध्या आहे. अयोध्येला खालसा केलं होतं. तर ऑप्शनमध्ये फक्त डी कुठे? ऑप्शन नंबर 4 फक्त डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघू. संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी ओळखायची. मित्रांनो प्रश्न नीट वाचा मित्रांनो, प्रश्नांचं नीट आकलन करा की प्रश्न काय विचारला आहे त्यावरच आपलं उत्तर निघणार आहे मित्रांनो. की आता यात विचारलं संपादक आणि वृत्तपत्रांची चुकीची जोडी ओळखायची. योग्य नाही हा, चुकीची जोडी ओळखायची. केशवचंद्र सेन सुलभ समाचार, द्वारकानाथ विद्याभूषण बंगदर्शन, सूर्यनाथ बॅनर्जी बंगाली आणि देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर. आता हे माहिती आहे की देवेंद्रनाथ टागोर हे इंडियन मिररचे संपादक आहेत. तर आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पण बंगालीचे आहे मित्रांनो. तर ऑप्शन 1मध्ये केशवचंद्र सेन हे पण बरोबर आहे मित्रांनो, सुलभ समाचारचे संपादक होते. द्वारकानाथ विद्याभूषण हे बंगदर्शन दिले मित्रांनो. तर हे बंगदर्शन आहे ना मित्रांनो, हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं होतं मित्रांनो. कोणाचं? बंकिमचंद्र चॅटर्जी. तर ऑप्शन क्रमांक 2 रॉंग आहे मित्रांनो. बंगदर्शन हे बंकिमचंद्र चॅटर्जी हे बंगदर्शनचे संपादक होते. ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू आपण. जोड्या लावावर आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, तो सेकंड जोड्या लावा आहे. जोड्या लावा आहे दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, प्रभाकर पेंढारकर. आणि ऑप्शन दिले की बाजीराव मस्तानी, सैरेंद्र चित्रपट, राजा हरिश्चंद्र चित्रपट की बाल शिवाजी. आता आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके हे सगळ्यांनाच परिचित आहे आपल्याला, की त्यांनी ना राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे, राजा हरिश्चंद्र हा त्यांचा होता. हा एक ना हा आपल्या म्हणजे राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आहे ना मित्रांनो, हा पहिला भारतीय मूक चित्रपट होता राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके यांचा. आता त्याचबरोबर बाबूराव पेंटर यांचा सैरेंद्र चित्रपट आहे. बाबूराव पेंटर यांचा सैरेंद्र चित्रपट होता. आणि भालजी पेंढारकर यांचा बाजीराव मस्तानी होता मित्रांनो. बाजीराव मस्तानी. आणि प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी होता. तर ऑप्शन नंबर 2मध्ये बघा मित्रांनो, ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे की 1890 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले दिले, दादाभाई नौरोजी दिले, त्यानंतर रामचंद्र दत्त दिले आणि न्यायाधीश मगो रानडे दिलेले.
तर याचं योग्य उत्तर आहे ना मित्रांनो ऑप्शन नंबर 4 आहे, न्यायाधीश म गो रानडे, महादेव गोविंद रानडे यांचं पूर्ण नाव आहे महादेव गोविंद रानडे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10 दिले की दिलेल्या पर्यायातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्रांचा अचूक म्हणजे बरोबर गट ओळखायचा आपल्याला. हे शब्द लक्षात ठेवले पाहिजे मित्रांनो. बिनचूक, अचूक हे जे येतात ना आयोगाचे, तर हे आपल्याला याचा अर्थ समजला पाहिजे आणि आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अचूक म्हणजे बरोबर आहे मित्रांनो. इथे विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात, त्यांना समजत नाही हे की बिनचूक काय, अचूक काय वगैरे. तर अचूक म्हणजे बरोबर आहे मित्रांनो. तर ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर. ब्राह्मणेतर म्हणजे नॉन ब्राह्मीण म्हणजे जे ब्राह्मणाशी त्यांचा संबंध नाही आहे, म्हणजे ते ब्राह्मण नाही आहेत. तर आता वृत्तपत्र बघायचे मित्रांनो. आता आम्हाला ना ऑप्शनमध्ये ना हे जे संजीवनी हे जे वृत्तपत्र आहे ना मित्रांनो, संजीवनी यामध्ये ना मित्रांनो ऑप्शन क्रमांक ना 3rd इज करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. थर्ड इज करेक्ट आन्सर मित्रांनो. हे जे संजीवनी आहे ना मित्रांनो, हे ब्राह्मणेतर वृत्तपत्र आहे मित्रांनो. आणि ऑप्शनमध्ये जर ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये संजीवनी दिलं आहे, इथे ब्राह्मणी वृत्तपत्रामध्ये संजीवनी दिले आणि ऑप्शन 4मध्ये पण ब्राह्मणी वृत्तपत्रामध्ये संजीवनी दिले. फक्त 3rd ऑप्शनमध्ये ब्राह्मणेतर वृत्तपत्रांमध्ये संजीवनी दिलेले आहे मित्रांनो. तर हा थोडासा डिफिकल्ट होता म्हणा प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक 3rd इज करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 11. तर पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून कायदेशीर वकिली सोडून दिली होती मित्रांनो. तर ऑप्शनमध्ये दिले चित्तरंजन दास, मुरा जयकर, सैफुद्दीन किचलू की वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो हे सगळेच आहे ना, हे सगळेच जे वकील होते ना, त्यांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून किफायतशीर वकिली सोडून दिली होती मित्रांनो यांनी. तर वरीलपैकी सर्व ABCD इज करेक्ट आन्सर. तर 12वा प्रश्न बघू आपण. बघा मित्रांनो, आता पुन्हा एकदा वृत्तपत्रांवर प्रश्न आहे. वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक. आधीचा प्रश्न बघितले आपण, आधीचा प्रश्न पण बघितला आहे आपण याच्यावर. तर आत्तापर्यंत मला माझ्या मते हा 3रा-4था जोडायलावर प्रश्न असणार आहे मित्रांनो. आत्ता बघू 12वा प्रश्न काय दिला आहे. मुंबई वैभव, गुराखी, देशसेवक, काळ वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक विचारलेले आहे मित्रांनो. तर हे जे मुंबई वैभव आहे ना मित्रांनो, हे KP मेहेंदळे यांचं होतं. KP मेहेंदळे. आणि गुराखी हे जे वृत्तपत्र आहे ना मित्रांनो, ते LN जोशी यांचं होतं. LN जोशी हे संपादक होते. आणि देशसेवकचं AB कोल्हटकर होते मित्रांनो. AB कोल्हटकर होते. आणि काळ हे तर सगळ्यांना एक पूर्वला यावर प्रश्न माझ्या मते आलेलं पण आहे प्रश्न. काळ हे जे वृत्तपत्र ना, हे शिवराम महादेव परांजपे हे संपादक होते मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू आपण. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स कोणी प्रकाशित केले. चांगला प्रश्न आहे मित्रांनो. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स. तर मित्रांनो हे ना जवाहरलाल नेहरू यांनी प्रकाशित केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिलेली आहे. पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिलेली आहेत. तर आपण स्टेटमेंट A बघू की इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी ते 1905मध्ये इंग्लंडला गेले. B मध्ये बघू स्टेटमेंट की काँग्रेसच्या ब्रिटिश कमिटीने त्यांच्या 7 आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांच्या भाषणासाठी 45 सभांचे आयोजन केले. आता मित्रांनो कळलंच असेल आपल्याला हे कोण आहे म्हणून. आणि या महान तरुणाला बनारसच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदासाठी आमंत्रित केले होते मित्रांनो हे. तर मला ना इथेच ऑप्शन 1मध्येच कळलं हे कोण आहे. तर हे ना मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले आहे मित्रांनो. गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आपल्याला पूर्ववर पण असे प्रश्न विचारण्यात येत आहे मित्रांनो, की एखादं वाक्य देतात 2-3 विधाने आणि ही व्यक्ती कोण आहे ते ओळखायला लावतात. मागच्या वर्षी 2023ला आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांवर प्रश्न होता मित्रांनो, की आणि एका ऑप्शनमध्ये होती की शून्यलब्ध हा ग्रंथ कोणाचा आहे वगैरे वगैरे. तर बघितलं असेल तुम्ही मागचे PYQ. तर आयोगाने ना अशा प्रश्नांचा ट्रेंड वाढवला आहे मित्रांनो विचारण्यावर. पुढचा प्रश्न बघू की जोड्या लावावर आहे. तर ऑप्शनमध्ये दिले की मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ मराठी साहित्य संघ, नाट्य निकेतन आणि ललित कलादर्शक. आणि ऑप्शन दिले मित्रांनो. तर मराठी साहित्य संघ हा अमृत नारायण भालेराव यांचा आहे, अमृत नारायण भालेराव. आणि विदर्भ साहित्य संघ हे नानाजोग यांचं आहे, नानाजोग. आणि नाट्य निकेतन हे मोतीराम गजानन रांगणेकर, मोतीराम गजानन रांगणेकर आहे. आणि ललित कलादर्शक केशवराव भोसले आहे, ललित कलादर्शक हे केशवराव भोसले आहे. तर मित्रांनो आपल्याला ऑप्शनमध्ये एखाद्याबद्दल जरी माहिती असली ना, आपण लगेच ऑप्शनमध्ये बघायचं की कुठे भेटते का आपल्याला. तर याचं ना ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी शेती सुधारणेला पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या काळात झाल्या होत्या, लॉर्ड कर्झनच्या काळात. ऑप्शन दिले की स्टेटमेंटमध्ये आहे की शेती कृषी संशोधक संस्थेची स्थापना झाली आहे, की सहकारी संस्था कायदा पारित केला आणि कुळ कायदा पारित केला, की भूमी सुधारणा कायदा पारित केला. तर मित्रांनो यामध्ये ना ही कुळ कायदा त्यांनी पारित केलेला नाही आहे आणि भूमी सुधारणा पण त्यांनी पारित केलेला नाही आहे. तर ऑप्शन फर्स्ट आहे ना मित्रांनो, A आणि B बरोबर आहे, A आणि B बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 17 दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल सत्यविधाने शोधायचे. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि पूर्वीच्या दृष्टीने पण. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल तर स्टेटमेंट A आहे की हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले सदस्य होते. त्यांनी 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. आणि C ऑप्शन आहे की 1910मध्ये त्यांनी केंद्रीय कायदे मंडळात सदस्य म्हणून निवड झाली आणि बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. तर मित्रांनो हे C मध्ये दिले 1910 दिले मित्रांनो त्यांनी. तर 10 नाही आहे मित्रांनो, तर 1892 ते इसवी सन 1895, 92 ते 95मध्ये ना त्यांनी या कालखंडात ना ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ना संसद सदस्य होते मित्रांनो. लक्षात ठेवायचे आहे आपल्याला, हे ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सदस्य होते, संसद सदस्य होते. तर C ऑप्शन तर चुकीचं आहे. तर मग आता आपलं आन्सर काय येईल, ABD बरोबर आहे. ऑप्शन 3 ABD बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या की व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे. तर वाचताना तुम्ही व्हॅलेंटाईन वगैरे वाचाल, तर ते तसं नाही आहे, व्हॅलेंटाईन चिरोल आहे. तर त्यांच्या बाबत विधान आहे आणि ते आपल्याला बरोबर कुठले ते ओळखायचे आहे. तर त्यांनी मध्ये दिले की त्यांनी गोखले काळाच्या बरोबर तर टिळक काळाच्या पुढे होते असे विधान केले होते. B स्टेटमेंट दिले की त्यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले. C मध्ये दिले की उदारमतवादी नोकरशाह होते, की D मध्ये दिले की त्यांनी टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर कुठलं विधान त्यांनी केलं होतं मित्रांनो, तर त्यांनी टिळकांना ना भारतीय असंतोषाचे जनक असे विधान केले होते मित्रांनो त्यांच्या बाबतीत. तर फक्त B पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आता प्लासीच्या लढाईबद्दल दिलं आहे. पहिले वाक्य आहे की प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला, हे तर बरोबर आहे. दुसरे वाक्य आहे की मीर जाफर आपला राज्यकारभार हा राजधानी मुर्शिदाबादवरून पाहू लागला, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आपल्याला विधान काय बरोबर स्टेटमेंट ओळखायची, बरोबर विधाने ओळखायची मित्रांनो. तर दोन्ही पण A आणि B दोन्ही विधाने बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट
आन्सर. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो? बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्याबद्दल आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंदमठ बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंदमठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो मित्रांनो? ऑप्शनमध्ये दिले की जुआरांच्या बंडांचा, कोलामांच्या बंडांचा, संथाळांच्या बंडांचा की संन्यासांच्या बंडांचा. तर मित्रांनो आनंदमठमध्ये ना संन्याशांच्या बंडांचा उठावाचा उल्लेख आढळतो. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. संन्याशांच्या बंडांचा उल्लेख आढळतो. तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया आणि मला एक सांगा की सेशन कसं वाटलं आहे आणि आवडलं असल्यास लाईक करा. मित्रांनो आपण आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ना असेच प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेद्वारे, ज्याचा उपयोग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने होईल. तर सेशन आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका. आणि काळजी घ्या स्वतःची. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.